अमरावती लोकसभा निकालाच्या एका दिवसाआधी उमेदवार नेमकं काय करतायत हे जाणून घेण्यासाठी आम्ही उमेदवारांना गाठलं तेव्हा अमरावतीतले महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे रुग्णसेवेमध्ये मग्न पाहायला मिळाले। माझा विजय निश्चित आहे असं यावेळेला बळवंत वानखडे यांनी सांगितलं। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे एका खाजगी रुग्णालयामध्ये भेटले आणि ते त्यांची जनसेवा सुरू आहे। त्यांच्या मतदारसंघाचे जे रुग्ण आहेत त्यांना घेऊन ते या रुग्णालयात आलेले। आपल्यासोबत बळवंत वानखडे आपण त्यांच्याशी बोलूया। उमेदवारांची धाकधूक सुरू आहे, 3 महिने तुम्ही उन्हातानात फिरले, प्रचार केला, आम्हाला असं वाटले तुम्ही आता रिलॅक्स असाल आणि वाट पाहत असेल। नाही, निश्चितच मी पूर्ण रिलॅक्स होतो आणि ज्या दिवशी मतदान संपलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी जे काही माझे सामाजिक कामं आहेत, कार्यक्रम आहेत, काही जनसेवा आहे ते सातत्यानं ज्या पद्धतीनं पहिल्यांदा सुरू होती त्या पद्धतीनं सातत्यानं ते सुरू ठेवली आणि आज तागायत ते सुरूच आहेच। आजसुद्धा मी आमचे अशोकभाऊ लोटिया यांचं ऑपरेशन आहे, त्यांना ऑपरेशनसाठी आज घेऊन आलो आणि थोड्याच वेळात त्यांचं ऑपरेशनसुद्धा होईल। तर हा जो माझा मतदान संपल्यानंतरचा जो कालखंड आहे त्यात एकाही दिवसाचा आणि एकाही तासाचा खंड न पडता पहिल्या जसा तर सातत्यानं चालू आहे। मग ते कुठलंही काम असेल। उद्या लोकसभेचा निकाल आहे, काय वाटते तुम्हाला? नाही, विजय हा आपला निश्चितच राहील, यात काही कुठलीही शंका नाही। कारण लोकांनी जे मतं दिले, लोकांनी जी माझ्यासाठी जे काही काम केलं, मग महाविकास आघाडीतल्या प्रत्येक नेत्यांना म्हणा, कार्यकर्त्यांना म्हणा किंवा सामान्य माणसांना म्हणा, जे काही लोकसभा मतदारसंघात आहेत लोक, त्या सर्वांनी प्रत्येकाने त्यांनी असं घेतलं की निवडणूक ही आपली आहे, आपण उमेदवार आहोत, आपण ते मतदान केलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे। इथपासून सर्वच लोकांनी केलं आहे। आज मतदान संपल्यानंतरही लोक सातत्यानं बोलतात की भाऊ विजय आपलाच आहे, गुलाल आपलाच आहे। म्हणजे हे जी काही लोकांची हमी आहे ती हमी निश्चितच त्यांची खरी राहील। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।